आधी सौरभ साहेब आपल्या जेसी मध्ये एक खूप इम्पॉर्टंट पर्सन म्हणा किंवा एक कोणत्याही संकटाला दूर कसं करायचं आणि त्याला गोडीमध्ये त्याचं सोल्युशन कसं द्यायचं याचं एक एक कम्प्लीट पॅकेज जर असेल तर ते सौरभ ठाणेकर साहेब आहेत. मी त्यांच्याबरोबर आमचे तिसरे जे सी साहेबांच्या बरोबर मी काम करतोय. पहिल्यांदा चंद्रकांत पाले साहेब होते, त्याच्यानंतर आमचे दुबे साहेब होते. खूप जास्त फाईट व्हायची, बऱ्याच गोष्टीत फाईट व्हायची, पण ज्या पद्धतीने त्यांनी त्यांचा किल्ला लढवला ना तो खूप अप्रतिम होता. त्यांची शब्दांची मांडणी खूप चांगली असते. प्रसंगावधान काय म्हणतात त्याला की प्रसंगावधान जे सिच्युएशन आहे त्या सिच्युएशनला आपल्याला कंट्रोल कसं करायचं आणि आपल्या सगळ्या टीमला व त्या सगळ्या टीममध्ये त्यांचं पॅन्ट्री असो, ते फ्लोअरवाले असो, कोणतेही असो, कस्टमर एस्केलेशन असो, डिस्ट्रीब्युटर असो, पार्टनर असो, कोणतेही असो, त्याला प्रॉपर सोल्युशन कमीत कमी वेळेमध्ये कसं द्यायचं आणि त्याला सोल्युशन देऊन कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने त्या प्रॉब्लेम रिझॉल्व्ह करायचा. एक अतिशय सुंदर चांगलं पॅकेज म्हणजे सौरभ ठाणेकर साहेब. आपल्या जे सीला ऑलमोस्ट त्यांना मी आता मला वाटते लास्ट मंथ का लास्ट मंथला मला वाटतं 10 वर्ष कंप्लीट झाली तुम्हाला. नोव्हेंबर 10 वर्ष यांना कंप्लीट झाली. मला असं वाटतं की एका लोकेशनला एक एफ सी ने एवढे दिवस असणं म्हणजे मला वाटतं महाराष्ट्रात तुम्ही पहिले एकमेव असा. मला असं वाटत नाही की हा पण नाही पण एकाच सिटीमध्ये 10 वर्ष काढणं म्हणजे तुम्ही विचार करा की 2015ला ज्या टॉवर बद्दल डिस्कशन करायला गेले होते ना त्या टॉवरच्या मालकाचे नाव नंबर सोडा, त्यांच्या घरच्यांचे सुद्धा काही डिटेल असेल ना हे ठाणेकर साहेबांच्याकडे. एक पर्सनल रिलेशन बिल्डअप केलेलं आहे. आजच्या डेटला जेसी मध्ये जवळजवळ 1100 टॉवर आहेत. विचार करा की आपण दिवसभरात 100 कस्टमर म्हणजे महिन्याभरात 100 कस्टमर आणण्यासाठी आपण ठीक आहे 200 250 300 400 लोकांशी बोलतो पाहिजे का नाही पाहिजे सोडून देतो, पण त्यांना ते 10 वर्ष रिलेशन मेंटेन करायचं हे अतिशय म्हणजे खूप चांगलं त्यांचा टॅलेंट आहे. कन्व्हिन्सिंग पॉवर म्हणा, कोणत्याही प्रॉब्लेमला कशा पद्धतीने सोल्युशनवरती घेऊन जायचं म्हणजे खूप मोठं आपल्या जी साठी काम करतात. आणि माझ्या कामाच्या बाबतीत बऱ्याच ठिकाणी अप अँड डाऊन्स असेल, मुलांचे एस्केलेशन्स असेल, सल्लीच्या रिलेटेड छोटं मोठं काही असू दे, कुणाचं एक मटेरियल देत नाही एखादा पोरगा, ते स्वतः बिचारे एक दिवशी ते घरी गेले होते, बाबा तेवढं मटेरियल देऊन टाकतो लॉस येईल म्हणून. हे जे आहे ना नाही आणि ते आणि त्यांच्याकडे कोणताही प्रॉब्लेम घेऊन जा, फक्त एवढंच की त्यांचा VC किंवा कॉल नाही चालू पाहिजे. तुम्ही कुठलंही सोल्युशन, मी रात्री 8:30-9 वाजता ते आमच्या एका अप्रुव्हलसाठी बसले होते, 9 10 वाजता, आणि त्यांनी कशा पद्धतीत JCचे अप्रुव्हल केले म्हणजे ओव्हरऑल सगळे जे अप्रुव्हल्स असतात ते स्वतः ठाणेकर साहेब करतात. माझे खूप सारे एक्सपिरियन्स त्यांनी मला सांगितले की ते कशा पद्धतीने केलेत. 11ला 10 मिनिटं कमी असताना कुठं गाडी ट्रॅव्हल करत होते ते त्यांच्या म्हणजे त्यांच्या फॅमिलीने तो लॅपटॉप वगैरे ऑन करून त्यांनी व्हिडिओ कॉलवरती वगैरे असे अप्रुव्हल्स केलेले. म्हणजे खूप मोठा रोल आहे त्यांचा. शिकण्यासारखं खूप आहे त्यांच्याकडून. कन्व्हिन्सिंग पॉवर खूप जबरदस्त आहे. इवन शब्दांची मांडणी खूप चांगली आहे. बोलताना सगळं समजावून सांगतात, समजून घेतात तुमची अडचण काय आणि त्याला सोल्युशन देतात. आय थिंक त्यांच्याकडून शिकण्यासारखं पण खूप आहे. आणि मी खरंच मिस करेल म्हणजे असे काही ऑलवेज वेलकम. ऑफकोर्स सगळ्या टीमला मिस करेल, पण त्याच्याबरोबर ठाणेकर साहेब एक खूप इम्पॉर्टंट नेतृत्व आहे. आमचे